तर पुण्यामध्ये आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचं वितरण करण्यात आलंय. 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला. लाभार्थ्यांना मोफत वीज देण्यासाठी सौर पॅनल लावून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी. आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत. आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे. आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. भरपूर अशा लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले होते, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये एकही हप्ता आलेला नव्हता. याचबरोबर भरपूर अशा लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला होता. जिओ टॅगिंग होऊन सुद्धा, FTO जनरेट होऊन सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये दुसरा हप्ता हा आलेला नव्हता. मग हा हप्ता वेळेवर का येत नव्हता? प्रशासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर जर तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नसेल तर इथून पुढे तुम्हाला वेळेवरती नक्की हप्ता मिळू शकतो का, या संदर्भातील जी सूचना देण्यात आलेली आहे लाभार्थ्यांसाठी, ती सूचना आपण व्यवस्थित या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या ठिकाणी जी सूचना देण्यात आलेली आहे ती सूचना मी बाजूला लावतो, व्यवस्थित तुम्ही सुद्धा पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की घरकुलाचे अनुदान हे SN स्पर्श प्रणाली अंतर्गत वितरित करण्यात येत असून लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्यास विलंब होत आहे. पण जेवढे FTO पंचायत समिती स्तरावरून केले जातात त्यापैकी काही लाभार्थ्यांचे अनुदान हे खात्यात जमा होत आहे व काही लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात वितरित होण्यास विलंब होत आहे अथवा जमा सुद्धा होत नाही. सदर बाबी SN स्पर्श प्रणाली पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे असल्या प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत आहेत. तरी सर्व घरकुल लाभार्थ्यांनी कृपया करून ही बाब लक्षात घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, ही विनंती आदेशावरून असे या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्यांचे पैसे आता घरकुलचे असतील किंवा इतर योजनेचे असतील ते जर आले नसतील तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये येतील. येणाऱ्या काही दिवसामध्ये ही जी प्रणाली आहे ती सुरळीत पद्धतीने सुरू होईल. भरपूर असे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टचे पैसे या प्रणाली अंतर्गत हे वितरित केले जातात. ही जर प्रणाली विकसित पूर्णपणे जर झाली तर कोणताही हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी विलंब लागणार नाही. जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आतापर्यंत आलेले नसतील तर FTO जनरेट होऊन त्यांचे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा होतील. काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत व काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये FTO जनरेट होऊन सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका. आता जशी ही साईट सुरळीत होईल तसे तुमच्या खात्यामध्ये लवकर तुमचे हक्काचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका. आता काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे हे जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेची माहिती कळेल व त्यांना सुद्धा घरकुलचा हप्ता हा लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.